नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आहे आज झालेला आपला 23 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर आपण ॲनलाइज करत आहोत, ज्यामध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजीचे आपण संपूर्ण काही प्रश्न सुस्पष्टीकरणासोबत त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्वात प्रथम समजावून सांगितलेले आहेत। तर या सेशनमध्ये आपण परिसर अभ्यास जे की परिपूर्ण अचूक प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा या ठिकाणी परिपूर्ण तुम्हाला प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो आपण केलेला आहे। तर संपूर्ण काही परिसर अभ्यास जे आपण A to Z आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न सोडवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। आणि जे कोणी विद्यार्थी CTET ची तयारी करत असतील मित्रांनो, CTET ची आपली ऑलरेडी टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो आपण सुरू केलेली आहे, तर लगेचच्या लगेच ती बॅच जॉईन करा आणि तिथून मित्रांनो संपूर्ण काही उत्तम तयारीला लागा मित्रांनो। तर या ठिकाणी जो की आपला प्रश्न 121 असा सुरू होत होता, जो की परिसर अभ्यासमधील छत्रपती शिवाजी महाराजांची विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांच्या योग्य जोड्या कोणती, तर योग्य जोडी कोणती आहे, तर हा मित्रांनो सेट ए आहे, जे की सेट ए मधील मी तुम्हाला हे प्रश्न सांगत आहे। तर प्रत्येक सेटमध्ये थोडक्यामध्ये जे काही प्रश्न खालीवरी होती, पण प्रत्येकाला प्रश्नांचा स्वरूप हा थोडक्यामध्ये एकच होता। तर यामधलं ज्याचं पर्यायी उत्तर जे की 2 होतं, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान। तर मोहम्मद कुली खान हे आरमार दलातील त्यावेळेसचे जे की त्या होते, परंतु हे देखील त्यामध्ये होते, परंतु ते आरमार दलातील अधिकारी नव्हते। तर एकूण जे सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजींच्या महाराजांच्या काळामध्ये जे आरमार दलामधील मुस्लिम अधिकाऱ्यांची जी काही संख्या होती ती टोटली 13 होती। त्यामधील जे इतर जोड्याचे संपूर्ण जे काही बरोबर आहेत, परंतु पर्याय नंबर 2 ची जोडी जोडक्यामध्ये ही चुकीची आहे, त्यामुळे यापैकी अयोग्य जोडी जी की ही होणारी असेल। त्यानंतरचा प्रश्न 122वा, रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे, तर यापैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2, छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल जे थोडक्यामध्ये जे की रियासतकार गो स सरदेसाई यांनी जे आहे स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर जो आहे तो केलेला आहे। तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर 2 हे होणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, रामायण जसं की रामानंद सागर, भारत एक खोज, तर हे काय, तर या ठिकाणी पहा, रामायण हे जे सिरियल आहे याचे दिग्दर्शक रामानंद सागर आहेत, तर भारत एक खोज जे की याचे दिग्दर्शक कोण आहेत असा प्रश्न आलेला आहे। तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1 जे की श्याम बेगनेल हे जे थोडक्यामध्ये याचे जे आहे थोडक्यामध्ये जे की निर्माते आहेत, तर प्रोग्राम क्रिएटर हे थोडक्यामध्ये आहेत, त्यामुळे याचं पर्याय नंबर 1 जे की उत्तर होणार। प्रश्न क्रमांक 124, भारतात हैदराबाद संस्थांची विलीनीकरण करण्यास विरोधी करणारी जे काही संघटना कोणती होती, जी की विरोध दर्शवणारी, तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 3 रजाकार ही जी आहे थोडक्यामध्ये संघटना होती। तर जे काही हैदराबाद संस्थानाचं भारतात विलीनीकरण करण्यास रजाकार या संघटनेने जे हे तीव्र विरोध केला होता। तर रजाकार ही कासिम रजवी यांच्या नेतृत्वाखाली एक खासगी सशस्त्र संघटना होती। ही संघटना हैदराबादचा निजाम उस्मान अली खान यांच्या बाजूने होती आणि तिची इच्छा होती की हैदराबाद संस्थान स्वतंत्र राष्ट्र म्हणून कायम राहावे। या संघटनेने विलीनीकरणाच्या बाजूच्या लोकांवर आणि सामान्य जनतेवर अत्याचार केलेलं होतं। तर या उलट हैदराबाद स्टेट काँग्रेस यासारख्या संघटना भारतात विलीनीकरणाच्या बाजूने होत्या, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर आहे। तर मी स्पष्टीकरण देखील तुम्हाला हे सांगत आहे। तर जे कोणी विद्यार्थी CTET ची तयारी करत आहेत त्यांची आता एक्झाम मित्रांनो येत्या डिसेंबरमध्ये आहे, जसं की तुम्ही त्याचं वेळापत्रक देखील तुम्ही पाहिलेलं आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी जे आपल्याला जर अजूनही स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच वगैरे जॉईन केलं नसेल, त्यांना त्या व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर आपली ॲप लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काय आपण कोर्स जो की अवेलेबल करून दिलेला आहे स्पेशली CTETच्या विद्यार्थ्यांकरता। आणि ज्यांना यूट्यूब सिरीजचे व्हिडिओ वगैरे हवे असतील त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओला सांगा, आपण उद्यापासून त्याचे संपूर्ण काही सेशन सुरू करू मित्रांनो। त्यानंतरचा पुढील प्रश्न होता की 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या, यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2, फक्त अ आणि ब आहे यामधलं, जे की पर्याय नंबर ए आहे याचं उत्तर। तर कोणकोणते आहेत, जे की आर्थिक उदासीनीकरणास सुरुवात आणि सोव्हिएत युनियनचे जे काही विघटन हे जे आहे थोडक्यामध्ये जे की बरोबर आहेत। कारण का यामध्ये सांगायचं झालं तर 1991 हे वर्ष जागतिक आणि भारतीय इतिहासामधील अत्यंत महत्त्वाचं वर्ष होतं। तर अ मध्ये जे काही आर्थिक उदारीकरणास सुरुवात झालेली होती, जे की 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतात खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरणाची सुरुवात झाली, हे बरोबर आहे। त्यानंतर सोव्हिएत युनियनचे विघटन म्हणजे काय, तर सोव्हिएत युनियनचे अधिकृतपणे विघटन डिसेंबर 1991 मध्ये झाले, ज्यामुळे अनेक नवीन देश जसे की उदाहरणार्थ रशिया उद्या जे थोडक्यामध्ये आलेलं होतं, त्यामुळे हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणून पर्याय नंबर अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल। तर क हे कशामुळे नाही, तर जगातील शीतयुद्धाची सुरुवात, तर हे अयोग्य का आहे, तर शीतयुद्धाची सुरुवात
सुरुवात साधारणतः 1945 नंतर म्हणजे की दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे शीतयुद्धाचा अंत जो आहे थोडक्यामध्ये झालेला आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की होता, म्हणून पर्याय नंबर याचं क हे अयोग्य आहे. बाकी सर्व अ आणि ब हे बरोबर आहेत. त्यानंतरचा 126वा प्रश्न, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, भांडवलदार व ब्रिटिश यांचा जो थोडक्यामध्ये काळ हा मानला जातो. तर या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश राजसत्तेने भारतात सत्ता स्थापन केली. हा काळ जे की म्हणजे भारतात ब्रिटिश राजवट आणि त्यांच्या साम्राज्यवादी किंवा भांडवलशाही जे की धोरणाचा एक प्रभाव होता. तर ब्रिटिशांनी येथील पारंपरिक जमीनदारी किंवा सामंतशाही व्यवस्था मोडून काढत स्वतःच्या फायद्यासाठी भांडवल अर्थव्यवस्था जसे की उदाहरणार्थ जमीन महसूल, रेल्वे, उद्योग आणि पाश्चात्य शिक्षण पद्धती जे की लागू केल्या. त्यामुळे हा कालखंड प्रामुख्याने ब्रिटिश सत्ता आणि त्यांच्या धोरणामुळे वाढलेल्या भांडवलदार वर्गाचा प्रभावाचा काळ मानला जातो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 127वा काय म्हणतो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? तर हा एक IMP प्रश्न आहे या रिलेटेड. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की किशोर हे जे आहे प्रस्थापित करते. बालभारती किशोर नावाचे जे की विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत लोकप्रिय मासिक प्रकाशित करते. या मासिकातून कथा, कविता, माहितीपूर्ण लेख आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धात्मक साहित्य प्रकाशित केलं जातं. पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होतं. त्यानंतरचा प्रश्न 128, स्वातंत्र्य संग्रामातील कोकरी कट खालीलपैकी पर्यायपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? जो कोकरी कट आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्यांची लूट. तर यामध्ये सांगायचं झालं तर कोकरी कट हा घटना जे की 9 ऑगस्ट 1925 रोजी घडलेली आहे. तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ज्याला HRA असं होतं, तर या क्रांतिकारक संघटनेच्या सदस्यांनी जसे की रामप्रसाद बिस्मिल्ला, अशफाल्ला खान, राजेंद्र लहरी आपल्या क्रांतिकारी कार्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी लखनौ जवळील काकोरी या ठिकाणी रेल्वेतून नेणाऱ्या जाणाऱ्या सरकारी खजिना तिजोरी सशस्त्र हल्ल्याने जे की लुटला. या घटनेला काकोरी कट असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. तर हा एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे जो की इतिहासामधला, जो की प्रत्येक परीक्षामध्ये यावर प्रश्न जे की आलेला आहे. तर यामध्ये आपल्या ह्या देखील परीक्षामध्ये यावर जो थोडक्यामध्ये प्रश्न जो की विचारण्यात आलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जे काही CTETची एक्झाम आहे त्यामध्ये देखील तुम्हाला यावर जो की प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि यामध्ये अजून एक नाव महत्त्वाचं जुळतं म्हणजे की चंद्रशेखर देखील आझाद यामध्ये जे की शामिल होते. मित्रांनो, हे संपूर्ण जे की रामप्रसाद बिस्मिल्ला, अशफाक खान, राजेंद्र लिहाडी आणि चंद्रशेखर हे संपूर्ण यामधले जे की या घटनेमधले होते. तर पर्याय नंबर याचं जे की काय, तर 2 जे उत्तर होणार असेल म्हणजे की 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील आपण प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो आपल्याला की संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, बाळासाहेब ठाकरे यांनी जे आहे ती काढलेलं होतं. तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांनी जे काही प्रबोधनकार केशव ठाकरे सुरू केलेले जे काही मार्मिक या साप्ताहिकामध्ये मावळ्या या जे आहे थोडक्यामध्ये टोपण नावाने व्यंगचित्र रेखाटली. या व्यंगचित्रातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पाठिंबा दिला आणि तत्कालीन राजकीय नेत्यावर टीका केली, ज्यामुळे हे मासिक खूप जे आहे ते लोकप्रिय झालेलं होतं. पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर आहे. पुढील 130वा प्रश्न असा आहे, तर राज्यसभा हे डॅश सभागृह नाही, तर कोणते सभागृह नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की कनिष्ठ सभागृह नाही. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, बरोबर आहे. तर राज्यसभा यामध्ये सांगायचं झालं. त्यानंतर द्वितीय सभागृह हे देखील यामधलं विधान बरोबर आहे आणि ते कायमस्वरूपी आहे हे देखील बरोबर आहे. परंतु राज्यसभा हे थोडक्यामध्ये कनिष्ठ नाही, तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 131वा, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? तर राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर 4 जे की उपराष्ट्रपती यांची करत नाहीत. जे की राष्ट्रपती नेमणूक, तर उपराष्ट्रपतीची कोण करते? तर उपराष्ट्रपती याची जी निवड आहे यांची संसदेच्या दोन्ही सभागृह मिळून जे की केली जाते. तर त्यांची जे की राष्ट्रपती हे करत नाहीत. पर्याय नंबर 4 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न 132वा, त्याचं काय होतं उत्तर, खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं? यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात याबद्दलचं थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर याचं आपण एक्सप्लेन जर पाहिलं जे की पहिल्या विधानाचं, तर पहिलं विधान जे की कमी लोकसंख्या असलेल्या गावासाठी गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरं जे काही या ठिकाणी प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेचे किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे, हे देखील या ठिकाणी जे की
बरोबर आहे. त्यानंतर जे तिसरं विधान आहे ते का अयोग्य आहे, तर ग्रामसेवकाची जी नेमणूक आहे ती गट विकास अधिकारी करत नाहीत, तर जे काही ग्रामसेवक हा राज्य सरकारचा ग्रामविकास विभागाचा कर्मचारी असतो आणि त्याची नेमणूक सामान्यतः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी सीईओ किंवा त्याकरिता नेमलेले प्राधिकारी करतात. गट विकास अधिकारी हे ग्रामसेवकचे पर्यवेक्षण हे थोडक्यामध्ये करतात. त्यामुळे हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे. बाकी ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सामान्यतः सरपंचाची असते, कारण तो ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो या कारणास्तव. म्हणून पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते असतं, तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 3 जे की पर्वतीय वारे थोडक्यामध्ये असतं. त्यानंतरचा 134वा प्रश्न, जे की कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 3 जे की दमट हवामानामध्ये जे की बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. तर यामध्ये सांगायचं झालं तर बाष्पीभवन म्हणजे की द्रव पदार्थांचे वायूमध्ये रूपांतर होण्याची एक प्रक्रिया आहे. या क्रियेची गती जे की खालील घटकावर आपल्या अवलंबून असते, ज्यामध्ये तापमान असो, आर्द्रता, वारा, कोरडा, जे की दमट यावर जे आहे थोडक्यामध्ये जे की अवलंबून असते. त्यानंतर आपला 135वा प्रश्न, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर केला, यामध्ये कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर केला, तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 प्रवास पद्धती. यामध्ये सांगायचं झालं, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाशी संबंधित प्रत्यक्ष स्थळी उदाहरणार्थ अलिबाग घेऊन जातात, तेव्हा त्यास शैक्षणिक सहल किंवा प्रवास पद्धती असं जे आहे ते म्हटलं जातं. तर पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 136वा, अजिंठा लेणी कोणत्या जे की जिल्ह्यात आहेत, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. तर अजिंठा लेणी या प्राचीन बौद्ध लेण्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जे की पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. ही लेणी जागतिक प्रसिद्ध असून युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील घोषित आहेत. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, काय म्हणतो, खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण, तर यापैकी अदृश्य व्यापार म्हटलेला आहे, तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 डॉक्टर या ठिकाणी आहे. कारण का अदृश्य व्यापार म्हणजेच काय, जे की म्हणजे वस्तूच नाही तर सेवांचा वापर. डॉक्टर हा रुग्णांना आपली सेवा देतो, ही सेवा अदृश्य स्वरूपाची असते. तर शेतकरी आपला वस्तू किंवा धान्य, कुंभार वस्तू जे काही मातीची भांडी असतात तो बनवतो, तो सराफा म्हणजेच की याचं काही दागिने वगैरे करण्याचं काम आहे. तर हे संपूर्ण दृश्य स्वरूपाचे आहेत, पण डॉक्टराचा जो की व्यापार आपल्याला दिसत नाही. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश असतो, तर कसा असतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की कमी कमी असतो. कारण का बाष्पीभवनाचा वेग मुख्यतः तापमान आणि आर्द्रता यावर अवलंबून असतो. तर ध्रुव प्रदेश हे खूप थंड म्हणजे की कमी तापमान आणि साधारणतः कमी आर्द्र म्हणजे की पाण्याची वाफ कमी या ठिकाणी असते. म्हणून कमी तापमानामुळे पाण्याची वाफ होण्याचा वेग कमी असतो. तसेच गोठलेल्या अवस्थेत पाणी उपलब्ध असल्यामुळे बाष्पीभवन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसते. म्हणून जे आहे ध्रुव प्रदेशाकडे बाष्पीभवनाचा वेग देखील कमी असतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, थंड प्रदेशातील हिम हे डॅश असतं, तर काय असतं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की अपारदर्शक हे थोडक्यामध्ये असतं. कायामध्ये थंड प्रदेशातील हिम. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर बर्फ आणि हिम हे पाण्याचे घनरूप असले तरी त्याच्या स्वरूपात हा फरक असतो. तर हिमकण हे पाण्याने गोठून तयार झालेले लहान अनियमित क्रिस्टलचे बनलेले असतात. या स्फटिकामध्ये आणि त्यांच्यामध्ये हवेचे पॅकेट्स जे की अडकलेले असतात. जेव्हा प्रकाश या हवेच्या पॅकेट्समध्ये आणि क्रिस्टलवर पडतो तेव्हा तो जे की वेगवेगळ्या दिशांना परावर्तित होतो. या परावर्तनामुळे हिम पांढरे दिसते आणि प्रकाश पूर्णपणे आरपार जाऊ शकत नाही. त्यामुळे थंड हवेतील जे काही प्रदेश आहे त्यामध्ये अपारदर्शक जे की असते. पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतरचा 140वा प्रश्न, खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की लुनी नदी. तर पश्चिम वाहिनी नदी जी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि आर्मी समुद्रात किंवा खाऱ्या पाण्यामध्ये जे की विलीन होते. तर लुनी ही राजस्थानमधील नदी आहे आणि ती पश्चिम वाहिनी आहे ती कच्छच्या रणामध्ये वाळूत लुप्त जे की थोडक्यामध्ये वाहते. पर्याय नंबर याचं 1 आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 141वा, इस्रोचे संक्षिप्त रूप काय, तर इस्रोचं फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण इस्रो असं जे आहे ते म्हणतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 142वा, खालील पर्यायापैकी मुद्राची सुपीकता कशामुळे कमी होते यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 मुद्रेचा समूह 8 पेक्षा जास्त
असणे यामुळे जे आहे थोडक्यात कमी होते. तर सांगायचं झालं तर मुद्रेची जी काही मृदा असते तर मृदेची सुपीकता जी आहे जे की सेंद्रिय पदार्थ पिकांचे मिश्रण आणि मृदेची सामू यावर जे आहे थोडक्यामध्ये ते डिपेंडिंग असते. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 143वा प्रश्न, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅशचे नियमाशी संबंधित आहे तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम या संबंधित आहे. तर अग्निबाण जेव्हा प्रक्षेपित होतो तेव्हा तो आपल्या मागच्या बाजूने गरम वायू किंवा इंधन मोठ्या वेगाने खाली ढकलतो. या वायूच्या धक्क्यामुळे जे की अग्निबाणाला वरच्या दिशेने जे की तेवढेच बल मिळते ज्यामुळे तो अवकाशामध्ये झेपतो. हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा 144वा प्रश्न, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की गोठवलेले कार्बन डायऑक्साईड याचा जो आहे थोडक्यामध्ये उपयोग होतो. तर गोठवलेले कार्बन डायऑक्साईड याला जे आपण शुष्क बर्फ असं देखील म्हणतो. तर शुष्क बर्फाचे तापमान सुमारे 78.5 अंश सेल्सिअस असते. हे सामान्य बर्फापेक्षा खूप थंड असते आणि ते वितळल्यावर द्रव न होता थेट वायूमध्ये रूपांतर त्याचे होते. त्याला आपण थोडक्यामध्ये उदारीकरण असं देखील असं म्हणतो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा 145वा प्रश्न, रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2 अपकेंद्री पद्धत याचा जो आहे थोडक्यामध्ये वापर केला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की विलयन बदल यामुळे जे आहे थोडक्यामध्ये हे घडते. तर विलयन म्हणजेच काय? तर हिमालयात उन्हाळ्याच्या सुरुवात झाल्यावर तापमान वाढते ज्यामुळे हिमनद्या आणि शिखरावरील बर्फ वितळू लागते आणि बर्फ वितळून त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते. त्याला विलयन पद्धत असं देखील म्हणतात. त्यानंतर आपला 147वा प्रश्न जे की खालील सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी आपल्याला जे की पर्याय कोणता आहे तो सांगायचा आहे. तर यामध्ये आपण उकळीचा सांधा, बिस्गरीचा सांधा, सरकता सांधा आणि अचल सांधा हे कयाला म्हटलं जातं असे आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहे. तर उकळीचा जो खांदा आहे जो की सांधा थोडक्यामध्ये खयाला म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड जे की खांद्याला म्हणजे की शोल्डरला असं म्हटलं जातं. त्यानंतर बिजागिरीचा सांधा ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिंग जॉईंट असं म्हणतो ते कायला म्हणतात तर ते जे आहे कोपऱ्याला जे की म्हटलं जातं. त्यानंतर सरकता सांधा गिल्डिंग जॉईंट हे कायला म्हणतात तर हे मनगटाला म्हणतात. तर त्यानंतर अचल सांधा हे कायला म्हटलं जातं जे की कवटीचं हाड याला जे आहे ते म्हटलं जातं. तर हे कसे तर पहिल्याच या ठिकाणी जर पाहिलं तर च जे आहे थोडक्यामध्ये जे की या ठिकाणी ड अशा स्वरूपाच्या ह्या जोड्या जे की लागलेल्या आहेत. तर कयामध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळतात जोड्या. तर च जे की उसळीचा सांधा हा ड आहे म्हणून पहिल्याच आपल्याला काय ड पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं बिस्गरीचा सांधा ह्याला आपल्याला काय जोड्या लावलेल्या आहेत तर बिस्गरीच्या सांध्याला जे थोडक्यामध्ये कायला म्हटलं जातं जे की कोपरा याला जे आहे ते म्हटलं जातं. तर कोपरा हे जे आहे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल म्हणजे की ड ब क जे की पर्याय नंबर आपल्याला 4 मध्ये या जोड्या पाहायला मिळतात. तर पर्याय नंबर 4 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर हा प्रश्न आपण वारंवार शिकलेला देखील आहोत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की याचं 4 जे की क्षयरोगासाठी जे आहे ते वापरलं जातं. तर डॉटचं पूर्ण रूप आहे डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट जे की शॉर्ट कोर्स आहे असा आणि हा क्षयरोग म्हणजेच की TB साठी हा वापरला जाणारा एक उपचार. नंतर आपला 149 क्वेश्चन असा आहे, खाली बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिले आहेत त्यापासून विसंगत जोडी यापैकी आपल्याला ओळखायची आहे. तर याचं जे पर्याय या ठिकाणी आपण पाहू शकता ज्यामध्ये कोळशापासून जे की काच ही देखील जोडी बरोबर आहे. तर मातीपासून विटा ही देखील जोडी बरोबर आहे. पर्याय नंबर चुनखडीपासून सिमेंट ही देखील जोडी बरोबर आहे. पण पर्याय नंबरची 3 या ठिकाणची जोडी जी आहे ती चुकीची आहे म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. आणि त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना डॅश असं म्हणतात तर त्यांना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 रुचिकलिका असं जे आहे ते म्हटलं जातं. तर जे जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्या असतात त्यांना रुचिकलिका ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये टेस्ट बर्ड्स असं देखील म्हणतो. तर ज्या आपल्याला चव ओळखण्यासाठी जे आहे ते मदत करतात. तर पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर हे जे आहे मित्रांनो जे की परिसर अभ्यासवरच्या आधारित जे काही आपण जेवढे काही पाचच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेले आहेत ते संपूर्ण काही अचूक पद्धतीने आपण परिपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला होता. जर तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रश्नामध्ये शंका वगैरे काही वाटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या पुढील सेशनमध्ये जे आपलं अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र आहे त्यासोबत गणित विषय आपण पुढील सेशनमध्ये संपूर्ण काही कव्हर करणार आहोत. तर पुढील सेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.